हाय गाईज, आज बनवू आपण तांदळाचे पोहे. ते कसे बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते बघूया. हे तांदूळ रात्री भिजत घातले एक पेला. हे रेशनचे तांदूळ आहेत. त्यात आपण हे कलिंगडाची वरचा सालेचा गर घेणार आहोत. जो सफेदवाला असतो तोच घ्यायचा आहे. पण कलिंगडाची जाड सालीचं असेल तरच निघतं, नाही तर नाही निघत. तो आपण कट करते त्यात. एक पेला घेतला ना, पण दाखवते तरी अंदाजे, नाही तर पाणी होतं ना ते जास्त. ते अर्धा पाऊण पेला घेतलेच गर काढून सालेचं. तर ते बारीक करून घेऊया. इथे एकत्र आपल्याला बारीक करून घ्यायचे. केलं एकदम. इथे आपण बारीक करून घेतलेलं आपण काढून घेतोय. असंच आता आपण दुसरं पण बारीक करून घेऊया राहिलेलं. पाणी थोडंसं कम लागलं ना बारीक करायला, तर तांदळाचं पाणी असतं ना तोच घ्यायचं. आता आपण बारीक करून घेतले ते पण ह्याच्यात काढून घेऊया आपण. मीठ घालूया ह्याच्यात आपण. आता आपण ह्यात टाकतो थोडंसं मीठ. आणि आता आपण त्यात टाकतोय खायचा सोडा. हे थोडंसंच घालतोय. आणि हे आता 5 मिनिटं ठेवूया. इथे तर आपण तवा तापवायला ठेवला, त्या आता आपण पोळा काढून घेतोय. पाच मिनिटं झालेली आहेत आपल्याला झाकून ठेवलेलं आपण त्याला. आता आपण ह्याच्यावर ठेवतोय झाकण. आता आपण ह्याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. थोडंसं तेल, इथे आपण थोडंसं असं तेल सोडलेलं आता. इथे आता आपण पलटी मारून घेतलेलं आहे पोळ्याला.
मस्त असा कलर आलेला आहे. आपण काढून घेऊया त्याला आता. असं आपण आता दुसरा टाकून घेऊया. इथे आपण झाकण काढून घेतलेलं आहे. आता आपण टाकतो त्याला थोडंसं असं तेल. इथेच आपण पलटी मारून घेतो ह्याला. बघू शकता रंग पण मस्त आलेला आहे. क्रिस्पी असं झालेला आहे तो. आता आपण याला काढून घेऊया आणि आता आपण असेच सर्व करून घेऊया. इथे आपला शेवटचा पोळा पण झालेला आहे. त्याला आपण डिशमध्ये काढून घेतलेलं आहे. बघू शकता. मस्त असे कलर आलेले आहेत. ही आपली चटणी आहे. ह्यात कोथिंबीर आहे, पुदिना आहे, मिरची आहे, खोबरं आणि मीठ, लसूण असं आपण चटणी बनवून घेतलेली आहे. आणि ते आपली पोहे आणि चटणी रेडी झालेली आहे. तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.